कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, अनेक असे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाहीये. स्क्रीनवरती दिलेल्या आमच्या नंबरवर फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी मदत होईल. या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. कन्या राशी, प्रथम स्थान. स्वामी बुध ग्रह हे 14 मेला मेष राशीतून वृषभेत येत आहे आणि 29 मेला ते मिथुन राशीमध्ये वास्तव्य करत आहे. लग्नेश पहिले 14 दिवस अष्टम स्थानात असल्या कारणानं विचारांमध्ये निगेटिव्हपणा, थोडस मनामध्ये नैराश्य, अप्रसन्नता, कुठलंही काम करायला घेतलं की त्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागणे, असे पहिले 14 दिवस तुम्हाला अनुभव येऊ शकतात. ज्या वेळेला बुध हा ग्रह 14 मेला राशी परिवर्तन करून भाग्यात येईल त्यावेळेला तुमच्या नैराश्याचं रूपांतर चांगल्या विचारांमध्ये होईल, चांगल्या प्रगतीमध्ये होईल, प्रगतीचा दृष्टिकोन वाढेल, अवतीभोवती चांगले लोक येतील, गुरुची कृपा लागेल, ती लाभेल सुद्धा आणि त्या जीवावरती गुरुच्या आशीर्वादावरती चांगल्या मार्गाची कास धराल, प्रगतीकडे जाल. असे 14 तारखेनंतरचे तुमचे योग आहेत. द्वितीय स्थान स्वामी शुक्र ग्रह 14 मेला राशी परिवर्तन करत आहे, वृषभेतनं मिथुनेत जात आहेत. धनस्थानाचा ग्रह भाग्यस्थानामध्ये असणं ही अत्यंत शुभ घटना आहे. या मे महिन्यामध्ये कन्या राशीच्या जातकांना कोणापुढेही आर्थिकतेसाठी हात पसरावे लागणार नाही. प्रगती आहे, कर्तृत्व आहे, मोठे होण्याची जी इच्छा शक्ती आहे ती प्रबळ तुमची दांडगी आणि मोठी दाखवते. कामाचं स्वरूप वाढतंय, आर्थिकतेचे प्रकार वाढताय, त्यामुळे अर्थार्जन चांगल्या प्रकारचं होतंय. आर्थिकतेचे प्रमाण स्थिर असल्यामुळे पैशांची चणचण भासणार नाही. अडलेले काम, अडकलेले पैसे या महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. तृतीय स्थान स्वामी मंगळ ग्रह हा 11 तारखेला मीनेतनं मेषेत जातोय. विशेष गोष्ट महत्वाची, पार्टनरशिप मध्ये 11 तारखेपर्यंत चांगलं यश, कामाची गती वाढणं, तुमच्यापेक्षा लहान बहीण भावंडांकडनं तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सुचवल्या जाणं, त्या आचारात आणा, विचारात आणा, म्हणजे त्या तुमच्यासाठी योग्य आणि लाभदायक ठरतील. आणि ज्या वेळेला हा पराक्रम स्थानाचा ग्रह अष्टमात 11 तारखेला जाईल त्यावेळेला कुठलाही नवीन व्यापार, उद्योगधंदा करण्याचा विचार करत असाल तर थांबून घ्या. आर्थिक फटका बसेल, मानसिक त्रास वाढेल, तो तुम्हाला टाळावा लागेल. चतुर्थ स्थान स्वामी गुरु ग्रह दशमामध्ये आहे. दशमात न चतुर्थावरती सप्तम दृष्टी आहे.
वास्तुयोग आहे, वाहन योग आहे, शेतीवाडी घेण्याचा योग आहे. नवे नवे जी गोष्ट मनात आणाल ती घ्यावी असं वाटत असेल, खरेदी करावी असं वाटत असेल तर ती होण्याचा योग या मे महिन्यात उत्तम आहे. पंचमस्थान स्वामी शनी ग्रह सप्तमामध्ये आहे. मनातील आवडत्या प्रेम केलेल्या व्यक्तीजवळ आपल्या मनातील विचार प्रगट करण्याचा योग, लॉटरीच्या तिकिटात लाभ, शेअर मार्केटमध्ये फायदा, संतान प्राप्तीसाठी योग्य असा कालखंड, इष्टदेवतेच्या कृपेचा योग. षष्ठ स्थान स्वामी शनी ग्रह सप्तमात असल्या कारणानं मातुल घराण्याकडनं विवाह निश्चित करण्याचा योग, शत्रू मित्र होण्याचा योग, कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याचा योग, कर्तव्य क्षमता वाढण्याचा योग उत्तम आहे. सप्तम स्थानामध्ये मीन राशी स्वामी गुरु ग्रह हा दशम स्थानामध्ये आहे. चांगला भाग्यवान पती मिळणं, भाग्यवान पत्नीची प्राप्ती होणं, आर्थिक त्यांच्याकडनं मदत मिळणं, पती पत्नीतील वैमनस्य छोटे मोठे वाद दूर होण्याचा योग आणि मार्ग सापडण्याचा योग दाखवतोय. अष्टम स्थानामध्ये मेष राशी स्वामी मंगळ ग्रह हा विपरीत नावाच्या राजयोगामध्ये 11 तारखेनंतर येतो आहे. अचानक आकस्मिक धनलाभाचा योग, शेती जमीन प्रॉपर्टी मिळण्याचा योग, वारसा हक्कानं नाव नोंदणी होण्याचा योग, शेअर मार्केटमध्ये मोठ्या लाभाचा योग, SIP मध्ये विमा कंपनीमध्ये यश प्राप्तीचा योग आहे. भाग्यस्थानामध्ये वृषभ राशी नवम स्थान स्वामी शुक्र ग्रह 14 तारखेला भाग्यातनं दशमामध्ये जातो आहे. भाग्याची साथ तर उत्तमच आहे, गुरुकृपा लाभलेलीच आहे. परदेशात राहण्याची संधी मिळते. परदेशात व्यापार उद्योग व्यवसाय धंदा सुरू करण्याच्या दृष्टीनं पहिले 14 दिवस सुवर्ण काळ आहे. नोकरीच्या दृष्टीनं उत्तम आहे. दशमात आल्यानंतर काम वाढण्याचा योग, गती वाढण्याचा योग, पद प्रतिष्ठा मिळण्याचा योग, राजकीय जीवनामध्ये यशप्राप्तीचा योग, संस्थेचं मोठं पद मिळण्याचा योग, मोठी जबाबदारी स्वीकारण्याचा योग आहे. लाभाच्या दृष्टीनं तर हे लाभ होणार आहे अचानक आकस्मिक पूर्वी केलेल्या कामाच्या पावतीचे. व्ययस्थानामध्ये सिंह राशी स्वामी सूर्य ग्रह मेषेत न वृषभेमध्ये 15 तारखेला जातोय. विपरीत राजयोगात असल्यामुळे अचानक मोठं काही संकट नाही. फक्त राजकीय लोकांच्या बरोबर काम करत असताना सावध राहून करावं, अति जवळ जाऊ नये. नुकसान कुठल्याही प्रकारची नाही आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4, शुभ रंग हिरवा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 18 तारीख, 19 तारीख, 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 3 तारीख, 4 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व वाढेल. ओम वेद गर्भायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.